नमस्कार, मी सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत उपमा। सकाळच्या घाई गडबडीमध्ये झटपट बनणारा हा रव्याचा उपमा आहे। उपमा बनवण्याची कृती बघणार आहोत आपण। मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे। त्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत घी। घीऐवजी तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता। घी गरम झाला की आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहोत। गॅसचं टेम्परेचर मी स्लो ठेवलं आहे आणि हे शेंगदाणे आपण गोल्डन ब्राउन होईपर्यंत भाजून घेणार आहोत। उपमा बनवण्यासाठी मी जो रवा घेतला आहे तो रवा मी आधीच भाजून घेतला आहे। त्याच्यामुळे भाजण्याची काही आवश्यकता नाही। आपण हे शेंगदाणे छान भाजून झाले आहेत। त्यांना घीमधून काढून घेऊया बाहेर। आणि हा जो कढईमध्ये घी उरला आहे आपण त्याच्यामध्येच उपम्याची फोडणी तयार करणार आहोत। मी हा घातला आहे फोडणीमध्ये जिरा आणि कढीपत्ता, हिरवी मिरची तुम्हाला जेवढे तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही घालू शकता। बारीक चिरलेला कांदा आपण जास्त वेळ नाही भाजून घेणार आहोत। कांदा फक्त थोडासा हलका नरम झाला की आपण त्याच्यामध्ये बाकीच्या वस्तू घालणार आहोत। मीठ घालून घेऊया। मीठ घातल्यानंतर फोडणी छान मिक्स करून घेणार आहोत। आणि आता आपण घालणार आहोत बारीक केलेला गाजर आणि हिरवी मटार। हे पण फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। घालून घेऊया अर्धा चम्मच साखर आपण घातलीच पाहिजे असं काही आवश्यक नाही। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, नाहीतर नाही घातले तरी काही हरकत नाही। हळदी पावडर घालून घेऊया। हळदी पावडर घातल्यानंतर फोडणीमध्ये छान मिक्स करून घेणार आहोत आपण। या फोडणीमध्ये आपण पाणी घालणार आहोत 1 कप। हा पाणी आपण मटारदाणे आणि गाजर शिजण्यासाठी घातला आहे। थोडीशी वरून कोथिंबीर घालून घेऊया आणि वरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं आपण हे शिजवून घेणार आहोत मिश्रण। 3 मिनिटं झाली आहेत, आपण झाकण काढून घेऊया। मटारदाणे आणि गाजर छान शिजला आहे। आता आपण घालून घेणार आहोत भाजलेला रवा। हा रवा घातल्यानंतर आपण फोडणी आधी मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित आणि नंतर पाणी घालणार आहोत। मी ह्याच्यामध्ये थंडच पाणी वापरणार आहे, गरम पाणी वगैरे नाही वापरणार आहे। पाणी आपण अंदाजे 1.5 कप घालून घेणार आहोत। आपण जे शेंगदाणे तळून घेतले होते घीमध्ये ते शेंगदाणे घालणार आहोत थोडेसे आणि थोडे बाकी ठेवून देणार आहोत नंतर सर्व करताना घालण्यासाठी। गॅसचं टेम्परेचर मी स्लो ठेवला आहे। रवा छान घट्ट झाला आहे। झाकण ठेवून वाफवण्यासाठी 5 मिनिटं ठेवणार आहोत। शिजून तयार झाला आहे रव्याचा उपमा। आपण गॅस बंद करून घेऊया आणि वेळ न घालवता पटापट करूया सर्व खाण्यासाठी। मी हा उपमा बनवण्यासाठी जो रवा घेतला होता तो जाड रवा घेतला होता, जो आपण प्रसादीसाठी नाहीतर शिऱ्यासाठी वापरतो तो रवा घेतला होता। सर्व करून झाला आहे। वरून आपण घालणार आहोत बारीक शेव, बारीक चिरलेला कांदा आणि जे तळलेले शेंगदाणे होते ते वरून सर्व करणार आहोत। फार सुंदर लागतात हे शेंगदाणे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा न विसरता। तुम्ही जेव्हा चॅनलला सबस्क्राईब करता तेव्हा बेल आयकॉनवरती नक्की प्रेस करा। पुन्हा भेटू एक नवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद, बाय बाय।